येत्या 28 सप्टेंबर रोजी बीड येथे मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांचा महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ओबीसी बांधवांच्या वतीने महात्मा फुले सभागृह येथे एक बैठक घेण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात जे ओबीसी बांधव आहेत, पदाधिकारी आहेत, ते जमलेले आहेत। एकंदरीतच ही बैठक संपन्न झालेली आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर त्या खऱ्या अर्थाने तुमची बैठक झाली, काय निर्णय घेण्यात आला, कशा पद्धतीची 28 तारखेच्या मोर्चाची तयारी करण्यात आली, काय कार्यकर्त्यांना आदेश करण्यात आला? आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यातली सर्व ओबीसी बांधवांची बैठक होत असताना ज्या 2 तारखेला शासनाने जो जी.आर. काढलेला आहे तो जी.आर. रद्द झाला पाहिजे। ह्या संदर्भात 28 तारखेला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून बीडमध्ये होत असताना आम्ही आता पुणे जिल्ह्यातल्या लोकांना आदेश दिला की बाबा प्रत्येक तालुक्यामधून एक 100 गाडी तुम्ही काढा। आपल्याला तिथं लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं। आपल्या हक्काचं आरक्षण हे आपल्याला बैठकीला कोण कोण उपस्थित होते? एकंदरीत पुरंदर असेल, दौंड असेल, असं कोणत्या तालुक्यात? आता पुरंदर आहे, बारामती आहे, भोर आहे, इंदापूर आहे, परत इकडं दौंड आहे, इकडे उरुळी कांचनची लोक होती। किती लोक जाण्याची शक्यता आहे? जिल्ह्यातनं आमच्या अंदाजाने 50-60 हजार लोक जातील त्या महामेळाव्याला पुणे जिल्ह्यातून। हे आम्ही प्रत्येक गाववाईज बैठका घेऊन त्यांचं नियोजन चालू आहे की आपापल्या गावातनं 10-5 गाड्या प्रत्येक गावातून निघल्या पाहिजे, असं आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये नियोजन करतो आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे आरक्षण बाबासाहेबांनी जे घटनेत दिलेलं आहे आम्हाला, हे आमचं आरक्षण हे मराठा बांधव हिरावून घेत आहेत। आमचा त्यांना विरोध नाही, त्यांना शासनाने EWSचं आरक्षण दिलेलं होतं, SC-BCचं आरक्षण दिलेलं होतं। त्या त्यांना असूनसुद्धा हे आरक्षण फक्त त्यांना सत्तेसाठी पाहिजे। म्हणजे आता उद्या ग्रामपंचायत आले ते, नगरपालिका आले ते, जिल्हा परिषद आले ते, महापालिका आले ते, मग आज ही गोरगरिबांना त्या आरक्षणाच्या माध्यमातून कोण सरपंच असेल, नगरसेवक असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, महापौर असेल, ह्या पदं ही ज्या गोरगरिबाला, बहुजनाला, ओबीसीला लोकांना मिळत आहेत, पण ही त्यांना भगवान आहे की ती सुद्धा पदं आम्हाला मिळली पाहिजे। शिक्षणातल्या आरक्षणाला एकंदरीत विरोध नाही? शिक्षणाचं आरक्षण दिलेलंच आहे त्यांना। त्यांना आरक्षण 10% दिलेलंच आहे। फक्त आरक्षण कसलं पाहिजे की ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेतला तर उद्या इलेक्शन होणार आहेत, त्या संस्थेतलं की त्यांची लोक त्या ठिकाणी बसली पाहिजे। का तर त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, गेली 65 वर्ष सत्ता भोगत असताना सगळा सत्तेचा लोट आहे त्यांच्यापाशी। त्याच्यामुळे त्याचा उपयोग त्यासाठी करणार आहे, ह्या ओबीसीला संपवायचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळं आमचं म्हणणं किंवा राजकीय क्षेत्रातलं जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये आम्हाला आरक्षण दिलं, ही आमचं आरक्षण गेलं नाही पाहिजे। ह्याच्यासाठी आम्ही जीवाची पर्वा न करता या महाराष्ट्रामध्ये लढा उभा करणार आहे। काय सांगाल खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? बीड या ठिकाणी 28 सप्टेंबरला रविवारी महाएल्गार ओबीसींचा मेळावा होणार आहे आणि त्यासाठी मग भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पुणे जिल्ह्यातील काही प्रमुख ओबीसीच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे पदाधिकाऱ्यांचे तालुकाध्यक्ष असतील, जिल्हा कार्यकारिणी असतील, या लोकांच्या या ठिकाणी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आज असं ठरलं की प्रत्येक गावामधून 10-5 गाड्या आम्ही तयार करणार। त्यामध्ये असतील महिला असतील, कष्टकरी शेतकरी असतील, वंचित लोक असतील, पालत राहणारे लोक असतील, अशा लोकांचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही हजारोच्या संख्येने बीडला जाणार आहोत। किती लोक येण्याची शक्यता आहे, काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून भरपूर लोक येणार आहेत। आता त्यांनी सांगितले की प्रत्येक गावातून 4-5 तरी गाडी येते। पण मी सांगतो गेल्या 5 तारखेला आता आरक्षणाचं बऱ्यापैकी शिक्षणातलं आरक्षण, नोकरीचं आरक्षण संपत झालं आहे, पण 5 तारखेला MPSCच्या जो परीक्षा झाल्या आणि त्याच्यामध्ये ओपनचं मेरिट लागलं 505 मार्काचं आणि ओबीसीचं मेरिट लागलं 445 मार्काचं आणि SCचं मेरिट लागलं ओबीसीचं मेरिट लागलं 485 मार्काचं आणि SCचं मेरिट लागलं 445.75चं आणि EWSचं मेरिट लागलं फक्त 445, वरचं 0.75 नाही लागलं। म्हणजे SCपेक्षा 0.75नी कमी मेरिट लागलं EWSचं।
तर ओबीसीमध्ये पहिल्याच 60% म्हणजे 59% ओबीसी पहिलीच आहे आता, आणि त्याच्यामध्ये 27%च दिलं आहे, आणि त्यातनं पण त्याच्यात कॅटेगरी काढले आहे. आणि पुन्हा ही 32%, आता जरांगे पाटील म्हणतात की 32% आम्ही मराठा आहोत, मग 32% पुन्हा ह्याच्यात आल्यावर पहिले तर कुणबी म्हणून आहेतच, विदर्भातले कुणबी म्हणून ह्याच्यात आहेतच, पण आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इथं आमच्या इंदापूरमध्ये आता जवळपास 18,000 नोंदी सापडलेल्या आहेत कुणबीच्या, आणि 3,500 लोक मेळाव्या संदर्भात काय सांगा? ह्या मेळाव्याची हीच आमची कंत आहे की भुजबळ किती लोक जाण्याची? तालुक्यातून कमीत कमी ते 10,000 जातील आमच्या इंदापूर तालुक्यातून, आणि बारामती अशा पुणे जिल्ह्यातून 30-40,000 लोक साधारणतः जातील असा अंदाज आहे. नक्कीच हे जी महात्मा फुले सभागृह आहे येथे बैठक झालेली आहे. बीडमध्ये 28 सप्टेंबरला महाएल्गार मेळावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होत आहे, आणि कमीत कमी पुणे जिल्ह्यातून जो पुरंदर तालुका असेल, दौंड तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, येथून 50,000 ते 60,000 ओबीसी बांधव हे या बीडमधील महामेळाव्याला जाणार आहेत, असं जे ओबीसीचे नेते पांडुरंग तटे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत हा मेळावा 28 सप्टेंबर रोजी होते, परंतु मोठी तयारी बारामती आणि इतर तालुक्यातील परिसरातील होताना सद्यस्थिती तरी दिसत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.